सर्वसामान्य जनतेला दर्जेदार व चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात यास शासनाने प्राधान्य दिले आहे। आरोग्य सुविधांसाठी आवश्यक तो निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत असून नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा तात्काळ व दर्जेदार मिळाव्यात यासाठी आरोग्य विभाग सक्षम असल्याचे प्रतिपादन आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केले। महिला व नवजात शिशु रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय सोलापूर या नूतन इमारतीचा लोकार्पण तसेच 14वा वित्त आयोग अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या 16 रुग्णवाहिकांचे अक्कलकोट येथील ड्रामा युनिट व ग्रामीण रुग्णालय वळसंग तालुका दक्षिण सोलापूर या आरोग्य संस्थेचे लोकार्पण आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते VC द्वारे करण्यात आले। यावेळी खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक राधाकिशन पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने, कार्यकारी अभियंता श्री ठाकरे, प्राध्यापक शिवाजी सावंत, अमोल शिंदे, रवीना राठोड, अनिल सावंत यांच्यासह आरोग्य विभागातील आरोग्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। जिल्हा रुग्णालय सोलापूर 100 खाटाचं हॉस्पिटल व महिला व नवजात शिशु रुग्णालय त्याच्याही 100 खाटा तसंच 14व्या वित्त आयोग अंतर्गत 16 रुग्णवाहिकांचं लोकार्पण तसेच आज खरेदी केलेले आहे त्याचंही लोकार्पण आज माझ्या सोलापूरकर वासियांच्या माझ्या सर्व जनतेच्या सेवेसाठी आज आपण उपलब्ध करून देतो। तसं बघितलं तर आपण गेल्या 1.5 वर्षामध्ये माझ्या कार्यकालामध्ये आपण विविध प्रकारचे अभियान राबवलं, विविध प्रकारच्या योजना या ठिकाणी आणल्या आणि त्याप्रमाणे तुम्ही बघितलं असेल अगदी दुर्गम भागात सुद्धा मेळघाट सारख्या आणि आपल्या नंदुरबार सारख्या त्या ठिकाणी सुद्धा त्या जनतेला, आदिवासी जनतेला, दुर्गम भागातील जनतेला 24/7 आरोग्य सेवा कशी मिळेल हे पाहिलं गेलेलं आहे। आणि गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही बघितलं असेल एक कॉफी टेबल प्रसिद्ध केलंय म्हणजे डिसेंबर पर्यंत की त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत 22 निर्णय लोकहिताचे घेतलेले आहेत जे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 40 वर्षामध्ये कुठल्याही आरोग्य मंत्र्याने घेतलेले नाहीत। माझी विनंती आहे आपण त्या कॉफी टेबलच्या माध्यमातून थोडा आरोग्य विभागानं गेल्या 1.5 वर्षामध्ये जी कामगिरी बजावलेली आहे, ज्या पद्धतीचं दायित्व आज आपल्या महाराष्ट्राला दिलेलं आहे त्याबद्दल मी माझ्या सर्व आरोग्य विभागाचे अधिकारी, माझे डॉक्टर्स, माझ्या आशाताईपासून माझे सर्व अगदी सेक्रेटरी पर्यंत सर्वांचं अभिनंदन करतो।